नमस्कार, मी शरण्या दिव्या दीपक लोखंडे. नमस्कार, मी अपूर्व अजित सुतार. नमस्कार, मी अन्वी अर्पिता मितमाडी. विकसित भारत या उपक्रमाअंतर्गत वोकल फॉर लोकल म्हणजे स्थानिक वस्तूंचा गौरव आणि स्थानिक उत्पादनांचा स्वीकार ही थीम आम्ही स्वीकारली आहे. आपला भारत देश विविधतेने नटलेला, संस्कृतीने समृद्ध आणि संसाधनाने परिपूर्ण आहे. आपल्या प्रत्येक गावात, शहरात हातात कौशल्य आहे, कल्पकता आहे. मग ती चप्पल बनवणारी कारागीर असो की आपल्या परिसरातील उद्योजक, प्रत्येकाकडे भारत विकसित करण्याची ताकद आहे. वोकल फॉर लोकल ही एक घोषणाच नाही तर एक राष्ट्रीय जबाबदारी आहे. आपले पैसे आपल्या देशात, आपली वस्तू आपल्या हातात, हाच आहे विकसित भारताचा मार्ग. आम्ही आसपास असणाऱ्या टाकाऊ वस्तूंपासून उपयुक्त अशा वस्तू तयार केल्या आहेत. यातून आम्हाला स्वनिर्मितीचा आनंद मिळाला आहे व शून्य खर्चात त्या वस्तू वापरायला मिळाल्या. आम्ही जुन्या कापडांपासून उपयुक्त अशी वस्तू तयार केली, ती म्हणजे पायपुसणी. जुनी साडी, ओढणी, कापड यांपासून पायपुसण्या तयार केल्या. अतिशय सुबक अशा पायपुसण्या तयार झाल्या. त्यांचा उपयोग आम्ही शाळेतील वर्गांच्या समोर ठेवण्यासाठी केला. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवल्यामुळे खर्चही वाचला व स्वनिर्मितीचा आम्हाला आनंद मिळाला. बरोबरच आम्ही कापडी पिशव्या तयार केल्या. यासाठी जुन्या परंतु वापरात असलेल्या साड्यांचा उपयोग केला. गावातील एका महिला कारागिराला सांगून या पिशव्या शिवून घेतल्या. त्यामुळे त्यांना आर्थिक हातभार सुद्धा लागला. आज प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाची अतोनात हानी होत आहे. पर्यावरण रक्षणासाठी उचललेले हे एक छोटेसे पाऊल आहे. याबरोबरच दिवाळीच्या मुहूर्तावर स्थानिक मातीकाम करणाऱ्या कुंभाराकडून पणत्या घेऊन त्यांना रंगवून सुशोभित केल्या व त्यांची गावात विक्री केली. कलाकुसर करण्याचा आनंद व स्वकमाईचा आनंद घेता आला. लोकर आणून त्यापासून तोरण तयार करण्यात आले. यासाठी रंगीत लोकर, सोनेरी मणी, घंटी इत्यादी साहित्य आणून आकर्षक तोरण तयार करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी दरवाजात हे आकर्षक तोरण लावता येते. बरोबरच पावसाळ्यात खेडेगावात शेतकरी इरली म्हणून प्लास्टिक कागद म्हणजे मेणकापड वापरत असतात. हे रंगीत कागद वापरून आम्ही हार तयार केले. जीर्ण झालेले किंवा फाटलेल्या प्लास्टिकचे रंगीत कागद घेऊन त्यापासून फुले तयार केली आणि त्यांचा सुबक असा हार तयार केला. वर्गखोलींना तोरण म्हणून वापर झाला. सुशोभनाबरोबर प्लास्टिक पुनर्वापर देखील करता आला. अशा रीतीने आमच्या डॉक्टर कलाम टीमने विकसित भारत अंतर्गत वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित उपयुक्त साहित्य बनवले व त्यांचा वापर केला व त्यातून स्थानिक कारागिरांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला.